मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी सध्या मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे। सागरमानी गणेश भक्त वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। वडखळ ते कासू तसंच कोलाड लोणेरे अशा प्रकारे या ठिकाणी वाहतूक ठप्प आहे। हजारो वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये सध्या अडकलेली आहेत। रायगड पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। सलग दुसऱ्या दिवशीही चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। आता आपण आहोत लाखपाले जवळ आणि या ठिकाणी परिस्थिती बघतोय, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। पोलीस या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात, मात्र वाहनांची संख्या खूप मोठी असल्यामुळे ही वाहतूक कोंडी फुटताना नाकीनऊ येतात। पोलिसांच्या दोन्ही बाजूची वाहनं या ठिकाणी अडकून पडलेली आहेत आणि आत्ता संथ गतीनं अतिशय संथ गतीनं ही वाहतूक सुरू आहे। हीच परिस्थिती जी आहे ती कासूगडब पेण या परिसरामध्ये आहे। त्याचबरोबर कोलाड नाक्यावर देखील अशाच प्रकारे चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। रात्री निघालेले चाकरमानी जे आहेत ते अजूनही कोकणात आपल्या गावी पोहोचलेले नाहीत आणि उद्यापासून गणेशोत्सव होतोय। आपल्या घरी लवकरात लवकर पोहोचण्याची प्रत्येकाला घाई आहे आणि त्यासाठी हे बेशिस्त वाहन चालक अनेकदा दुसऱ्या लेनवरून वाहनं चालवत असतात आणि त्याचा फटका जो आहे तो कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसतो। या ठिकाणी आपण दुसऱ्या बाजूला बघतोय जी मुंबईकडे जाणारी वाहतूक आहे ती मुंबईकडे जाणारी वाहतूक देखील पोलिसांनी थांबवून ठेवलेली आहे आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती ठप्प आहे। मात्र कालच्या तुलनेत वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो कमी प्रमाणात बसताना दिसतो आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।